जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीनं शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासह जिल्हा न्यायाधीश पी.एफ. सय्यद, डी.व्ही. कश्यप, एस.एस. तांबे, एस.पी. गोंधळेकर, एस.व्ही. वायकर, ॲडव्होकेट विवेक शुक्ल, ॲडव्होकेट विवेक घाटगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद देशपांडे, अधीक्षक राजेंद्र सोनुले, बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांच्या उपस्थितीत या राष्ट्रीय लोक अदालतीचं उद्घाटन करण्यात आलं। या लोक अदालतीमध्ये प्रलंबित 2683 प्रकरणं तर दाखल पूर्व 25077 प्रकरणं सामोपचारानं मिटवण्यात आलीत। वाहन अपघात प्रकरणात 6,10,11,000 भरपाई, जखमी तसंच मृतांच्या नातेवाईकांना तडजोडीतून देण्यात आली। संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूरस्थिती असतानाही या राष्ट्रीय लोक अदालतीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला।